सभापती महोदय, अन्नदाता या शब्दाचा उल्लेख अनेक वेळा केला गेला आहे। अन्नदाता ह्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि अन्नदाताला सक्षम करण्याचा ज्या वेळेला अर्थमंत्री महोदया सांगतात त्यावेळेला MSP या शब्दाचा सुद्धा वापर केला गेलाय। पण खरंच ह्या देशामध्ये MSP लागू केलाय का? MSP प्रत्यक्ष मिळतोय का? स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी होते का? MSP ला आधारित त्या शेतकऱ्यांच्या उत्पादन मालाला भाव मिळतोय का? बाजार भाव मिळतोय का? आज आमच्या महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे, मग सोयाबीन असेल, कापूस उत्पादक असेल, तूर डाळ उत्पादक असेल, सोयाबीनला निर्यात बंदी केली, आयात बंदी केली नाही, निर्यात बंदी केली आणि परदेशातलं सोयाबीन आपल्या देशामध्ये मागवलं। परदेशातलं सोयाबीन भारतामध्ये आल्यानंतर, परदेशातलं सोयाबीन महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक जो शेतकरी आहे ना सभापती महोदय, प्लीज कन्क्लूड, फक्त ओनली 2 मिनिट्स सर, 2 मिनिट्स सर, प्लीज 2 मिनिट। महाराष्ट्रातला सोयाबीन उत्पादक, महाराष्ट्रातला कापूस उत्पादक, महाराष्ट्रातला सर्व शेतकरी हा त्याला MSP मिळत नसल्यामुळे, त्याला योग्य बाजार मूल्य मिळत नसल्यामुळे आज शेतकऱ्यांची स्थिती हवालदिल झालेली आहे। त्यांना कोणताही आधार राहिलेला नाही आहे। जे खाजगी व्यापारी जे येतील ते जो दर देतील त्यांना ते देऊन टाकायचं, पण सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला खऱ्या अर्थाने जर त्यांना न्याय द्यायचा असेल तर MSP लागू करण्याची आवश्यकता आहे, स्वामीनाथन आयोग लागू करण्याची आवश्यकता आहे। आता निवडणुकीच्या तोंडावर लखपती दीदी ही जाहीर करत असताना ह्या देशामध्ये करोडो दीदी आहेत की ज्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे, बँकांच्या मदतीची गरज आहे, पण दुर्दैवाने आजही ह्या देशातल्या नॅशनलाइज बँका ह्या केंद्र सरकारचं ऐकायला तयार नाहीत, अर्थमंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत, राज्यातल्या मुख्यमंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत। त्यामुळे जर ह्या बँका तुमचं ऐकणार नसतील तर लखपती दीदी नेमकं कसं बनवणार आहात? कोणत्या योजनेतून त्यांना पैसे देणार, कोणत्या योजनेतून त्यांना मार्गदर्शन करणार, कोणत्या योजनेतून त्यांना आर्थिक सहकार्य करणार, याचं स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता होती सभापती महोदय।